एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। इचलकरंजी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा खासदार झाला आहे। आता महायुतीचा आमदार झाला पाहिजे, यासाठी आतापासूनच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले। मात्र त्यांनी महायुतीचा आमदार कोणाला करावे याबाबत नाव घेणे टाळले। खासदार माने हे लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर प्रथमच इचलकरंजी दौऱ्यावर आले। त्यांचे शिवतीर्थ येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले। त्यानंतर भाजप कार्यालय भेटीवेळी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर व शहराध्यक्ष पैलवान अमृता भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। खासदार माने म्हणाले, दुसऱ्यांदा खासदार होण्यामागे इचलकरंजीचा सिंहाचा वाटा आहे। माझ्याविषयी झालेली नकारात्मक चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांनी सकारात्मक केली। यापुढे भाजप हे माझे संपर्क कार्यालय राहणार आहे। या ठिकाणी दर 3 महिन्याला जनता दरबार भरवण्यात येईल, त्यामुळे प्रश्न मुक्तीत मार्गी लागण्यास मदत होईल। केंद्र व राज्य शासन यांच्या समन्वयातून प्रश्न सोडविणे आवश्यक आहे। त्यासाठी माझ्याबरोबर महायुतीचा आमदार असणे आवश्यक आहे। त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कार्यरत झाले पाहिजे। पाणी, यंत्रमाग, वीज सवलत, IGM रुग्णालय, पंचगंगा प्रदूषण, क्रीडा संकुल, रेल्वे, कबनूर व कोरोचीतील घनकचरा आदी प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे। यावेळी अजित मामा जाधव, धुणीराम जावळे, मिश्रलाल जाजू, पांडुरंग मातुकडे, रवींद्र माने, मनोज हिंगमेरे, अश्विनी कुबडगे, राजू रजपुते, BD पाटील आदी उपस्थित होते। दरम्यान खासदार माने यांनी आवाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली। त्यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांचे स्वागत केले। माजी खासदार कल्पना आवाडे, प्रकाश दत्तवाडे, राहुल आवाडे, शेखर शहा, प्रकाश पाटील आदी यावेळी उपस्थित होते। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यालयाची भेट दिली। जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला। मनसे कार्यालयातही खासदार माने यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले।